आता इकडे जुळली गाठ ग या मालिकेच्या आता भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे धैर्य जो असतो, आता इकडे त्याच्या लग्नाचा जो अल्बम असतो तो घेऊन आता इकडे घरून निघालेला असतो. तितक्यातच आता इकडे त्याला विलास अडवतो आणि बोलतो की थांब धैर्य, आधी काही इम्पॉर्टंट पेपर्सवर तुझ्या सह्या हव्या. असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो थांब दादा, मी जरा घाईत आहे, नंतर करून देतो. आता इकडे त्यावर तो बोलतो हे बघ, आम्ही तू नसताना ना, तू जेव्हा हनीमूनला मजे मारायला गेला होता ना, तेव्हा आम्ही कितीतरी प्रयत्न करून आम्ही त्या बिल्डिंगसाठी हे परमिशन मागवले. आता काही झालं तरी तुला इथे द्यावंच लागेल. हा तिकडे त्यावर धैर्य नकार देत असतो आणि बोलत असतो की दादा तिकडे हॉस्पिटलमध्ये सावी, आणि तो एकदम गप्प बसतो आणि सरळ बोलतो की हे बघ, मला आता वेळ नाहीये, मला आता हॉस्पिटलमध्ये जायचंय. आता इकडे तो शांततेने सांगत असतो. आता इकडे विलास काही ऐकतच नसतो आणि बोलत असतो हे बघ, 15 मिनिटं काही उशीर केल्याने तुझी काही ती सावी मरणार नाहीये. आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य जो असतो सरळ आता इकडे त्या विलासची कॉलर धरतो आणि बोलतो हे बघ दादा, तुझं अति होतंय हां, आणि आता तुला काय हव्यात नसया, आता मी देणारच नाही, जा आता काय करशील तू. आता इकडे त्यावर तो बोलतो तुला काय समजलंस रे, जर ती सावी तुझी, जर ती आयुष्यभर तशीच राहिली एडी वाकडी बनून, तर तू काय अख्ख्या खानदानाला रस्त्यावर आणणार आहेस का. असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य बोलतो हो आणेल, जा, आणि तुला काय करायचं रे, तू कितीही काहीही बोलला तरी आता मी सह्या करणारच नाही. आणि सगळ्यात जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आता ते म्हणजे फक्त सावी आहे. मी तिला सोडून आता इकडे दुसरं काहीही करणार नाही. तुमच्या बिल्डिंग फॅक्टरी जे काही आहे ते तुम्ही बघत बसा, आम्ही बघणार नाही. आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे विलास बोलतो तुला काही वेळ किडे लागलं की काय रे. आता इकडे तो खूप जास्त बोलत असतो. तितक्यात तिथे आता भास्कर धावत पळत येतो. आता इकडे तिथे म्हणजे आता इकडे विलास जो असतो आता इकडे अति करत असतो, तो नाही ते बोलत असतो. इकडे धैर्यला हे सगळं काही सहन होत नाही आणि तिकडे सरळ त्याची कॉलर धरतो आणि बोलतो काय रे, आता हे सगळा वेळ तू माझ्या या कागदासाठी घालवला ना, आता बघच मी काय करतो. आणि त्याच्या हातातली तो धैर्य फाईल घेतो आणि सगळे पेपर्स जे असतो तो फाडतो आणि सगळे फेकतो आणि बोलतो की घे, झाले सह्या तुझ्या पेपर. आता असं पाहिल्याबरोबर इकडे विलास म्हणजे आता इकडे तो बोलतो तुला काही येडगिडं लागलं का रे तुझ्या बायकोसारखं. आणि आता इकडे नाही ते बोलत असतो. तितक्यात तिथे त्याची बायको वगैरे येते. इकडे धैर्यच असतो सरळ आता इकडे त्याची कॉलर धरतो. तितक्यात आता इकडे भास्कर आता इकडे त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो. इकडे विलास सुद्धा इकडे धैर्याची कॉलर धरतो. आता इकडे यांचं म्हणजे फक्त इकडे मारायचं उरलेलं असतं. आता हे बघून इकडे त्याची बायको बोलते प्लीज धैर्य भाऊजी सोडा की, हे बघा जरा शांत व्हा. त्यावर इकडे धैर्य बोलतो हे बघा वहिनी, इतक्या दिवस मी तुमच्यामुळे शांत होतं, पण आता शांत बसणार नाही, आता बघाच याला काय करतो मी. आता इकडे यांचं मारापिटी होणार. तितक्यात आता इकडे भास्कर दोघांनाही जोरात ढकलतो. आता इकडे यांची जोरात भांडणं चालू असतात. तितक्यात तिथे दामिनी येते आणि बोलते काय चाललंय हे सगळं. आता इकडे त्यावर विलास बोलतो अगं आई बघ की, याला वेळ वगैरे लागली की काय. आता असं म्हणणार एकदम दामिनी बोलते एकदम गप्प बसायचं. अरे तुम्हाला काही वाटतं की नाही, अरे सिच्युएशन काय आहे, घरातली सून तिथे हॉस्पिटलमध्ये आहे आणि सून म्हणजे लक्ष्मी असतं, तुला कसं कळत नाहीये. आता इकडे त्यावर ती बोलते धैर्य हे बघ, तू काळजी करू नको आणि तुझ्यासोबत मी आहे, तू एकटं नाहीस बाळा. आणि काहीही झालं आपण जिथलं हॉस्पिटल म्हणणार तिथे आपण पूर्ण तिची ट्रीटमेंट करू, पण तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. आणि हवं तर मी आज गुरुजींशी वगैरे बोलते, काही हवन पूजा सांगत असेल तर ते सुद्धा करून घेते. आता इकडे ती फक्त धैर्याला म्हणजे बरं वाटावं म्हणून हे सगळं म्हणत असते. आणि आता इकडे ती धैर्याला तिथून जायला लावते. आता इकडे ती बोलते अरे जरा सिच्युएशन बघा आणि घरामध्ये वातावरण बिघडणार नाही याच्याकडे काळजी घ्या. आता इकडे ती सुद्धा तिथून चालली जाते. इकडे भास्कर आणि विलासला चांगलाच धक्का बसलेला असतो. त्याला फार राग आलेला असतो कारण त्यांनी इतक्या मेहनतीने सगळे काही पेपर्स तयार केले आणि इकडे धैर्याच्या एका सह्यामुळे सगळं काही राहून गेलं, सगळे त्यांनी पेपर्स फाडून टाकले. आता याला फार राग आलेला असतो. इकडे विलास बोलतो पाहिलंस का भास्कर, हे काय केलंस ते, आणि काय कोण समजतोस कोण रे स्वतःला. आता इकडे त्यावर भास्कर बोलतो अरे दादा जरा शांत हो तू, आणि तू ऐकलं नाहीस का, त्यांनी काय म्हटलं की तो सावीसाठी वाटेल ते करायला तयार आहे आणि सध्याच तो कशावरही लक्ष देणार नाही. अरे आपल्याला तर हेच हवं होतं ना, आणि आता आपण याचा फायदा उचलून आपण आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याकडून काढून घेऊ शकतो. आता हे त्यांनी म्हणजेच डोक्यामध्ये फिट केलेलं असतं आणि याच्यानुसार तिकडे ते हसायला लागत असतात दोघंही, कारण आता इकडे त्यांना त्यांचं जे काही पण पाहिजे असतं तिकडे ते मिळवणार असतात. आता इकडे दुसरीकडे आता इकडे घरी आता सावीच्याही विचारत असते काय झालंय भाऊ सांगा की, सावी कशी आहे. आता इकडे ते खोटं बोलत आहेत, त्यांच्यापासून काहीतरी लपवत आहेत हे अनुराधाला चांगलंच दिसत असतं.
त्यांच्या हावभावावरूनच कळत असतात. इकडे भाऊ काही सांगण्याचा परिस्थितीत सुद्धा नसतात आणि त्यांना सांगायचं कसं समजत नसतं. त्यावरती बोलते, हे बघा भाऊ, तुम्ही नाही सांगत ना, मी आताच्या आता हॉस्पिटलमध्ये जाते, कारण मला माझ्या सावीला बघायचंच आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते की चल रे केतन, आपण जाऊया, चला भाऊ आताच्या आता. आता इकडे त्यावर भाऊ बोलतात, नाही नाही अनुराधा, नाही जाऊ शकत तू, कारण आता इकडे भेटण्याची वेळ संपलेली आहे आणि डॉक्टर आपल्याला भेटू देणार नाहीये. आता इकडे हे सगळं त्यांना म्हणजे असं हृदयावर दगड ठेवून सगळं काही हे बोलल्यासारखं असतात. त्यांना बोलणं सुद्धा होत नसतं, कारण त्यांना काही सुचत नसतं. इकडे ते खूप टाळण्याचा प्रयत्न करतात. इकडे अनुराधा बोलते, नाही भाऊ, काही झालं ना, मला माझ्या सावीला पाहायचंच आहे, मी दुरून का होईना पण मी तिला बघणारच, कारण मला चांगलंच माहिती की तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवत आहेत. आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे ते बोलतात, नाही नाही अनुराधा, प्लीज जाऊ नको तू. अगं हे बघ, तू आता जाऊ शकत नाही आणि डॉक्टर तुला भेटू सुद्धा देणार नाही, कारण सावी आपल्याला सगळ्यांना विसरलेली आहे. आता इकडे हे ऐकल्याबरोबर सगळ्यांना धक्का बसतो, पण त्यांना कळत नसतं नेमकं भाऊंना काय म्हणायचंय. आता इकडे त्यावर ते सांगतात की म्हणजेच इकडे मधुसूदन केल्याचा इकडे सावीला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि म्हणून तिकडे तिला आधीचं काहीही आठवत नाहीये. आता हे असं म्हटल्याबरोबर इकडे सगळ्यांनाच घरी खूप मोठा धक्का बसतो. इकडे अनुराधाला समजत नसतं काय करायचं आणि काय नाही, तिच्या तर पायाखालची जमीन स्थिरकते. आता इकडे दुसरीकडे आता इकडे धैर्य तो अल्बम घेऊन तिकडे जाणार, तितक्या ती नर्स अडवते बोलते, थांबा सर, आता मॅडम त्यांच्या रूम मध्ये नाहीये. असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य बोलतो, नाहीये म्हणजे आता कुठे गेली ती आणि तुम्ही त्यांच्यावर लक्ष नव्हते का ठेवून. आता इकडे त्यावरती बोलते, म्हणजे चला मी तुम्हाला सांगते काय झालंय ते. आणि आता इकडे ती नेते. आता इकडे सावी जी असते इकडे छान लहान मुलांसोबत खेळत असते, म्हणजेच ती एकदम लहान मुलांसारखी वागत असते आणि त्यांच्यासोबतच खेळत असते. इकडे हे सगळं बघून इकडे धैर्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि बोलतो तू, सावी तू हे काय करून बसलीस ग, सगळं काय हे तू स्वतःचं करून बसलीस. आणि हेच बघून आता इकडे त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. आता इकडे तो अल्बम घेऊन तिच्याकडे जाणार, तितक्यात आता इकडे ती नर्स बोलते, थांबा सर, तुम्ही आता हे नका दाखवू. आता इकडे त्यावर तो बोलतो, म्हणजे तुम्हीच मला बोलले होतात ने की म्हणजे तिला सगळं काही जुनं आठवेल, तिला जर जुन्या आठवणी दाखवल्या तर. आता इकडे त्यावरती बोलते, हो पण तुम्ही आठवलात का, सकाळी तुम्ही तिच्यावर रागवला होतात आणि म्हणून ती तुम्हाला घाबरली, अजूनही ती फ्री झालेली नाहीये. समजा आता तुम्ही हे सगळं घेऊन गेलात आणि परत ती तुम्हाला भिरली तर, घाबरली तर आणि बोलली नाही तर आता पुन्हा तिलाच त्रास होईल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, सर तुम्ही काळजी करू नका, तो अल्बम माझ्याकडे द्या, मी नेते आणि मी दाखवेल तिला. आता इकडे धैर्य तिथूनच दारातून लपून बघत असतो. आता इकडे सावीला ती अडवते आणि बोलते, थांब सावी, बघ मी तुझ्यासाठी ना काहीतरी गंमत आणलेली आहे. आता इकडे त्यावरती बोलते, माझ्यासाठी गंमत आणली, काय आणली तू गंमत. आता इकडे त्यावरती बोलते की गेस कर तू. आता इकडे त्यावरती बोलते, काय लॉलीपॉप, तू माझ्यासाठी लॉलीपॉप आणला. आता इकडे त्यावरती नकार देते. मग बोलते, काय खेळणी आणली तू. त्यावर इकडे नकार देते आणि आता इकडे बोलते, मग काय आणली तू माझ्यासाठी गंमत, मला दाखव ना. आता इकडे तिला तिथे खुर्चीवर बसवते आणि बोलते की बघ इथे आता छान डोळे मिठ आणि इथे शांत बस. आता इकडे ती डोळे मिठते आणि दोन्ही हात समोर करते आणि ती तिच्या हातामध्ये अल्बम ठेवते. आता इकडे ती बोलते, आता डोळे खोल. आणि आता इकडे ती बघते तर काय, तिच्या हातामध्ये काहीतरी बुक असते. त्यावर इकडे ती बोलते, हे काय आहे. आता इकडे त्यावरती नर्स बोलते, बघ आता ओपन करून बघ तू. आता इकडे ती खोलून बघत असते, तिला त्या सगळे फोटो दिसत असतात. आता इकडे त्यावरती बोलते, म्हणजेच आता इकडे हे सगळं बघत असताना धैर्य एकदम घट्ट मुठी बांधतो आणि देवाकडे प्रार्थना करत असतो की आता हे सगळं बघून तरी आता इकडे सावीला सगळं काही आठवायला हवं. पण आता इकडे ती बोलते, हे कोण आहे, हे राजा राणी आहे का, या सगळ्यामध्ये ते दोघांचेच फोटो आहे, दुसरे कोणीच नाही, यांना फोटो काढायला खूप आवडतं का. आता इकडे नर्सला सुद्धा धक्का बसतो, कारण तिला काहीही आठवलेलं नसतं. पण आता इकडे धैर्यला वाटलं असतं, म्हणजे त्याला वाटत होतं की काही ना काही तिला आठवेल. पण आता इकडे हे ऐकून आता इकडे त्याला तर धक्काच बसतो, तो तिथेच आता इकडे खाली बसतो. आता इकडे ती विचारत असते की हे सगळे कोण आहे वगैरे. आता इकडे त्यावर नर्स कशी सांगते की हो हे राजा राणी आहे, त्यांना फोटो काढायला वगैरे आवडतात. आता इकडे धैर्य आता इकडे रडत असतो, एकटाच रडत बसलेला असतो. इकडे सावीला त्याचा आवाज जातो. आता इकडे त्यावरती बोलते नर्सला, तिकडे कोण आहे रडत, कोणी रडत आहे का तिकडे, काही हरवलंय का, कोणी पाहिजे का. आता इकडे त्यावरती बोलते नर्स, हो त्याचं ना काहीतरी खूप अशी जवळची गोष्ट आहे ना ती हरवलेली आहे. आता इकडे त्यावरती बोलते, आता मी तुला एक सिक्रेट सांगू, मी ना बाप्पाला ना जे काही पण मागते ना तेव्हा तो मला सगळं देतो, मग मी त्या माणसासाठी करू का प्रार्थना. आता इकडे त्यावरती नर्स बोलते, हो कर बरं, तुझ्या या प्रार्थनेने का होईना पण त्याची वस्तू त्याला मिळून जाईल. आता इकडे ती लगेचच छानपैकी हात वगैरे जोडते आणि मिठी म्हणजे डोळे मिटते आणि आता इकडे बाप्पाला बोलत असते, बाप्पा तू न माझ्या
माझ्या प्रार्थना सगळं ऐकतोस आणि ना तो माणूस रडत आहे, त्याचं जे काही पण वस्तू आहे ना त्याला सापडू दे लवकरच बाप्पा. आणि आता अशी ती प्रार्थना करत असते. इकडे हे सगळं बघून इकडे धैर्यला खूप छानही वाटत असतं, कारण त्याच्यासाठी सावी प्रार्थना करते आणि त्याला रडूही येत असतं. तर आता इकडे रात्र झालेली असते. सावी आता इकडे एकटीच काहीतरी म्हणजे इकडे जेवत बसलेली असते. एकटीच ती इकडे तिकडे बघत खेळत खेळत आता इकडे एकटीच जेवत असते. धैर्य इकडून म्हणजे एकदम लपून बघत असतो. आता एकदम तिला ठसका लागतो. आता हे बघून इकडे धैर्य धावत येतो आणि तिला पाणी देतो. पण आता एकदम ती धैर्यला पाहून एकदम भीत असते. तितक्या तिथे नर्स येते आणि ती नर्स तो ग्लास घेते आणि तिला पाणी वगैरे देते. आणि आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की तिकडे सावी जी असते इकडे झोपलेली असते. आता इकडे धैर्य तिच्या अंगावर पांघरून वगैरे टाकतो आणि आता बोलतो, सावी तू जरी माझं प्रेम विसरली असशील पण मी तुला कधीच विसरू शकणार नाही. आणि तू जाणार तितक्यात आता इकडे सावी त्याचा हात धरते. इतकंच नाही तर आता इकडे मधुसूदनचा जो मित्र असतो सुधाकर, तो आता इकडे भाऊंना भेटायला आलेला असतो. आणि आता इकडे त्याला चांगलंच माहिती असतं की मधुसूदनचा जो जीव आहे तो दामिनीने घेतलेला आहे. आणि आता इकडे तो मनातल्या मनात ठाणतो की मधुसूदनचा हा जो जीव आहे तो मी असाच गमावू देणार नाही, म्हणजे त्याचा काहीतरी फायदाच होणार. आणि या दामिनी मुजुमदारचा चेहरा सगळ्यांसमोर मी आणणारच. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.